मासे सुद्धा पहा कसे एक नंबर भेटले त्यांना. माशांचे सुद्धा काही कमी नाही. आपण इथं म्हणजे कवलावर चिकन फ्राय करतोय पहा. एक नंबरवर राहिले त्याच्यावर सुद्धा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्याला ना एकच नंबर अशी जागा भेटली आपल्याला मासे पकडण्यासाठी. आणि जाळासुद्धा आपण नवीन आणलं आहे, पण ते आपण यूज नाही करणार. आपण काय करणार इथं म्हणजे आपल्याला हे जाळं जे खाली पडलं आहे ना, ते काही नवीनच जाळं आहे. पण ते काय केलं, त्याला घाण जे काड्या ज्या अटकल्यात ना त्याच्याने ज्याचं जाळं असेल त्यांनी ते जाळं तिथं टाकून दिलं आहे. तेच आपण आज जाळं यूज करणार आहे. त्याच्यातलं एक जाळं आपण चांगलं करून घेतलं आहे. तरी हे पहा, एक जाळं जसं 90 जाळं आहे, 3 बोटी आहे. तर हे जाळं तुम्हाला दिसेलच. तर हे जाळं आपण चांगलं केलं आहे. तर हे जाळं आपण इथं टाकतो आहे. इथं पाणी खराब आहे, त्याच्याने आपण नवीन जाळं आहे ना ते आपलं टाकणार नाही. इथं नवीन जाळं आपण टाकणार नाही. आणि खाली जी शेवाळ पण आहे त्याच्याने आपल्याला जाळंसुद्धा खराब होईल. त्याच्याने आपण काय करू, इथं जाळं जास्त वेळ लागत नाही आपल्याला. जवळजवळ 5 मिनटं लागलं तेवढं एक जाळं चांगलं करण्यासाठी. तर हे जे खाली जाळं दिसतंय ना, ते जवळजवळ 5 ते 6 बोटी आहे. तर ते सुद्धा आपण चांगलं करून तिकडं साईडला तुम्हाला दिसतीलच मासे दाखवतो तुम्हाला. ते साईडला मासे चांगलेच मोठ्याले आहेत. तर तिकडं ते आपण जाळ टाकू. आणि इथं एवढे जागेत तर छोटासा ओढा येतो, पण कसं इथं पाणी साठलं आहे त्याच्याने मासे सगळे इथं साचेल आहेत. तर ते पकडण्यासाठी आपण 3 बोटी जाळं आपण इथं टाकू, म्हणजे जेणेकरून आपल्याला 3 बोटीचे मासेसुद्धा भेटतील. आणि या साईडला ना मोठाले मासे सारखे निघत आहेत. तर ते पकडण्यासाठी आपण ते जे 6 किंवा 5 बोटी असेल कदाचित, ते जाळं आपण इथून त्या बाबळीकडे घेऊ पुढची. पाहू आता ते जाळं चांगलं निघतं आहे का नाही, त्याच्यावर आहे सगळं. तर जाळं आहे आपल्याकडे जवळ 5 बोटी जाळं नवीन आणलं आहे. पण इथं तुम्हाला झाडं दिसतील, गवत पहा, खूप गवत जास्त पडेल इथं. त्याच्याने आपण ते जाळं काय इथं टाकणार नाही. आपण जे इथं जाळं लोकांनी फेकून दिलं आहे, तर तेच जाळं आपण इथं यूज करणार आहे. पाहू आपल्याला ते जाळ्याला किती मासे भेटतात. आजच्याला ना आपण एकटाच आलेलो नाही आहे. ठीक आहे, पहा तुम्हाला एक रोहिदास दिसेल, जो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होता. आणि सागर वाघ तो सुद्धा आपल्या चिकनच्या व्हिडिओमध्ये होताच ना. तो सुद्धा होता आपल्या चिकनच्या व्हिडिओमध्ये. तर हो, आता हे दोघं सोबत आहेत, मासे भेटायला पाहिजेत. तर दुसऱ्या जागेवर येऊन पोहोचलो आहे. तर पाठीका दिसेल तुम्हाला, पहा धरण आहे छोटं, आमच्या गावचं धरण आहे, तुम्हाला दिसेलच. तर ना या धरणात मासे म्हणजे चिलापी मासे सगळ्यात जास्त आहे. मला पाठीका जे खडे दिसतात ना, तर ते चिलाप्यांचे घरटे आहेत, तुम्हाला दिसतील पहा. चांगले खूपच मोठाले आहेत, एवढे आहेत ना. इथं पहा, इथंच नाही, ज्या रस्त्याने आम्ही पलीकडे तिकडे तुम्हाला गाडी दिसेल ते वरती लावलं आहे तिकडे धरणाच्या. तर तिकडे लावले ते चिलाप्यांचे इथं घरटे पहा तुम्ही. हे किती मोठाले आहेत, खूप मोठाले घरटे आहेत ते पहा. पाठीकडे तुम्हाला खूपच जास्त दिसतील हे पहा. आता काय करतो, चिकन आणलं आहे आम्ही, तर चिकन बनवणार आहे आज. तर चला दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं ते. आणि इथं सगळे सामान इथं आणलं आहे आपण, जास्त नाही, आपण 3 जण आहेत. इथं एक आहे आणि सागर तिकडे त्या साईडला. तर तोपर्यंत आम्ही सरपण घेऊन येतोय, सरपण काढतोय पहा. पूर्णी बाबळ वाळलेली आहे इथं.
ही मधची आहे ना ती थोडी आहे, तिला पाला येईल आहे आणि पूर्ण बाबूळ वाळलेली. तर आपण आता याचं सर पण काढून घेऊ. हे पाहिजे तर सागर काढतोय आणि रोहिदास काढून राहिला आहे. बस अजून वरली आहे टांगायची. ते पहा आता एक काढले आपण. आणखीन आपल्याला लागणार आहे, कारण कालवण पण बनवायचं आहे आणि थोडं सुक्कंसुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडा सर पण थोडा जास्तच लागणार आहे. सागर या साईडला पाहिजे ना, ही वाळलेली दिसते या साईडला. ही याची तुम्ही तोडली ना आता ती, त्याचे पाय. अरे तर गाणं टाकी. तर आता ना इथं चोल बनवून घेतली आहे आम्ही. बसलोय, टाईमसुद्धा खूप झाला आहे, अजून भातसुद्धा गेला नाही. म्हणजे आधी भात टाकू राहिलो आहे, त्याच्यानंतर बा इकडे चिकनसुद्धा साफ करतील आणि मॅरिनेटसाठी आपण मसाल्याला लावून घेऊ त्याला. तोपर्यंत आपण भात ठेवून देऊ इथं. आता घरून जे पाणी आणलं होतं ना त्याने आम्ही चिकन साफ पाण्याने धुवून घेऊ राहिलो आहे आता. हे पहा त्याचं रक्त आहे ना ते पूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला. तर मॅरिनेटसाठी आपण पहा मसाले लावून घेतले चिकनला. ते मसाले लावून थोड्या वेळासाठी आपण असं ठेवून देऊ. मसाला एकच नंबर लागला आहे त्याला. सागे 2 मिनिटं थांबा. इथं भात होता या चुलीवर, तर आपण भात काढून घेतला आहे. आणि तिथं जे आपण एक कौल आणलं होतं ना, तर आपण इथं म्हणजे कौलावर चिकन फ्राय करतोय. पहा एक नंबर हो राहिले त्याच्यावर सुद्धा. हे पहा तुम्हाला दिसेलच. हे पहा कौलावर पहा कसं एक नंबर फ्राय हो राहिले. पहा एक नंबर. हा जो काळा दिसतोय ना तुम्हाला, हा पूर्ण मसाला आहे. मसाला हा पूर्ण काळा झाला आहे. पहा कौलसुद्धा एक नंबर तपला आहे आणि त्याच्यानंतर कौलावर एक नंबर हो राहिले. पहा पहिल्यांदा आपण कौलावर काहीतरी वेगळं केलं आहे, नाही का रोहिला? मग तर पहिल्यांदा आपण काहीतरी नवीन केलं आहे, कौलावरती चिकन फ्राय केलं आहे. आणि फ्रायसुद्धा एक नंबर झाला आहे. पहा कलरसुद्धा एक नंबर आला आहे चिकनला. पहा तुम्हाला दिसेलच एक नंबर कलर आला आहे. पहा एकदम लाल कलर आला आहे. पहा आता भाजी बनवून घेतोय. भाजीसाठी थोडं चिकन ठेवलं होतं आपण, ते टाकतोय त्याच्यात. हा मसाला राहिला, म्हणजे तेल पण आहे त्याच्यात. ताट वाढून घेतलंय पहा. एक ठाट इकडे दाखव. मस्त झालंय का सागर? काय चिकट झालंय का? हा थोडं चिकट झालंय ना. झालंय ना.
चालतंय मग काय आता. चालतं आता थोडं आहे. तर कालच्याला ना आपण ज्या ठिकाणी जाळं लावलं आहे ना, तर आपण आज तिकडे चाललो आहे, म्हणजे निम्यात आलो आहे आपण. इथं थोड्या वेळासाठी थांबलो आहे, तर खाली पाणी दिसतंय. मासे पाहत होतं आहेत का नाही. मासे तर आहेतच. पुढच्या वेळेस आपण इथं मासे पकडायला येऊ, तर मासेसुद्धा इथं चांगले मोठाले दिसत आहेत. तर ना आता जे आपण जाळं लावलं आहे ना तिकडे चाललो आहे. आता पाहू त्याला मासे आहेत का नाही, ते तुम्हाला दाखवतो तिथं गेल्याच्या नंतर. तर थोडं अजून जवळजवळ 1 किलोमीटर बाकी राहिलं आहे, तर तिथं गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. तर कालच्याला आपण ना इथं जाळे लावलेले आहेत, ते पहा तुम्हाला खाली तिथं फुग्या दिसतील बा. जे कापूस लावले आपण जाळ्याला. बघा इथं मासेसुद्धा आहेत. आपल्या जाळ्याला मासे पडले आहेत का नाही ते पाहायला लागतील सगळ्यात आधी. बघा इथून जाळं टाकलं आहे बा. आहेत का नाही काढल्याच्या नंतरच समजेल. दाखवतो तुम्हाला बाहेर काढल्याच्या नंतर. जाळ्याला पहा तिथं मासे आहेत पहा, तुम्हाला दिसतीलच. तिकडं पाण्यात आहेत पहा, खाली आहेत, थोडे लांब पण आहेत, पुढे आहेत तिकडं. तर सगळ्यात आपण त्या साईडला जाऊन तिथं सोडायला लागणार आहे, कारण त्या साईड बांधलं आहे आपण जाळं. तर तिथं जाऊन सोडू आधी. तर या साईडला आलो आहे आणि आपलं एक जाळं ना ही पहा पुढची जी फुगी दिसते ना तुम्हाला ही, तर ते एक आपल्या जाळ्याची फुगी आहे. या जाळ्याला एकच आहे, त्या साईडपर्यंत आहे. इथं आहे. तर आता हे जाळं पाहू आपण, याला आहे का नाही काही. तर आपल्या जाळ्याला ना या जाळ्याला इथं ज्याला एकच फुगी होती ना, तर त्याला इथं एक मासा आहे. आता कोणता आहे तो दाखवतो. चिलापी मासा येतो तो पहा, चांगला मोठा साईजचा आहे, तुम्हाला खाली दिसेल. 5 मिनटं तो आता वरती काढून घेतो आधी. पहा एक साईडला आणायला लागेल त्याला. तर इथल्या जाळ्याला ना आपल्याला फक्त 2 मासे भेटले. त्या पहा चांगल्या साईजचे आहेत त्यासुद्धा. आता तिकडचे काढून आणू आधी, कारण त्याला सुद्धा मासे आहेत. तर तिकडे चला. या जाळ्याला सुद्धा आहेत मासे पहा, तुम्हाला पुढं दिसतील तिकडं पुढं आहेत. आता चला त्या साईडला जाऊन परत काढायला लागणार आहे जाळं. इथं सोडण्यासाठी आलं होतं, ते टाकून देऊ तिकडं पाण्यातच. तिकडे खाली मासे आहेत. तर इथलं जाळंसुद्धा काढलं आहे. तर त्याला मासे ना 3 मासे आहेत त्याला. पहिली इथं एक चिलापी आहे, त्याच्यानंतर खाली एक मांगूर मासा आहे. हा पहा खराब झाला आहे, तो रात्रीच पडला असेल कदाचित. तर एक मांगूर मासा आहे आणि इथं एक चिलापी मासा आहे. असे 3 मासे पडले. ते एवढे टोटल मासे भेटलेत आपल्याला. 5 मासे आहेत ते. हा एक मांगूर मासा आहे, 2 चिलापी चांगले मोठ्या साईजचे आहेत आणि 2 छोटेले आहेत. हा मांगूर मासा आहे. ढेबरी मासा आहे ना. पहा जाळ्याला एकदमच खूप जास्त भेटलेत पहा. हेच नाही, त्यांनी इथं 2 जाळे काढलेत. इथं पहा एक जाळं सुद्धा त्यांनी आज आणखीन काढून आणून ठेवलं इथं. त्याला सुद्धा मासे आहेत, हे तुम्हाला दिसतील. लहान माशी पहा, पोरांनी कसे लहान जाळ्याला पकडलेत. मोठी साईज आहे ढेबरीची, ती पण चांगली मोठी साईज आहे पहा, तुम्हाला दिसेलच. ही पहा
एक काही सटकुऱ्या मासा म्हणजे आमच्याकडे डोक मासा म्हणतात त्याला. हे पहा. हा एक खवल्या पकडलाय त्यांनी. खवल्या आहे ना, खवल्या मासा पकडलाय पहा. त्या लहान जाळ्यालाच भेटला होता का? लहान जाळ्याला खवल्या मासा भेटलाय पहा एक. चांगली साईज आहे ती सुद्धा. साईज तर तिघं मिळून जाळे काढताय पहा. म्हणजे जाळ्याची मासे काढून राहिले तिघं मिळून. कारण जाळं जे खाल टाकलं ना तर पूर्ण जाळं गुथामुथ होऊन जात आहे. त्याच्यासाठी ते वरच्यावर मासे काढून घेते. मासेसुद्धा पहा कसे एक नंबर भेटले त्यांना. माशांचे सुद्धा काही कमी नाही. म्हणजे मासा दिसतील चालूच राहते. तर मासे पहा लास्टला सगळ्यात जास्त मासे आहेत तिथं. लाईक करू शकता. इकडे त्यांनी सगळे मासे काढून टाकलेत पहा. इथंच नाही म्हणजे अशी इकडून टाकत घेतलेत. जसं जातात ना पुढे घेऊन तसे मासे काढून टाकलेत त्यांनी. आणि तिथं खूप जास्त मासे काढलेत त्यांनी पहा. दिसेल तुम्हाला. तर त्यांनी हे जाळं टाकलं होतं ना, याला थोडी साईज बारीक होती आणि हे जाळं थोडं मोठं आहे. जे आता जवळ हे किती 30चा असेल आणि हे 25 किंवा 0 कितीचा असेल हे? एक बोटी. म्हणजे एक बोटीसपेक्षा कमी आहे तरी 25चं हे जाळं आहे पहा तुम्हाला दिसेल. आणि हे 30चं जाळं. 30च्या जाळ्याला तुम्हाला पहा मासे साईज पण भेटते माशांची आणि खूप सारे मासे भेटतात पहा. कमीच नाही माशांची इथं पहा. हा मासा पहा एकदमच वेगळा आहे. जर तुम्हीच सांगा. मागंसुद्धा मला कमेंट म्हणजे भेटला होता. तर मला काही माशाचं नाव माहीत नाही. तर तुम्हीच सांगा आता हे मासा कोणता येतो. तर इकडं पहा ते मासे काढतात. अजून त्यांना तेच मासे झाले नाही काढायचे. आणखीन इथं एक जाळं पडलं आहे त्यांना मासे काढायसाठी. तुम्ही परत टाकणार आहे का? नाही नाही, आता घरी जाणार. घरी जाणार आहे का? बरं. हा मित्र नाव काय आहे तुझं? लालो. लालू. आणि तुझं रे? विकास. विकास. आणि त्या काकांचं? संतोष. तर तिघांनी मिळून पहा तिकडे काकांनी ते जाळं उचललं आहे त्यांच्याकडे जाऊ. इकडे जाळ्याला पहा मासे तुम्हाला दिसतीलच. माशांची साईजसुद्धा चांगली आहे. मासेसुद्धा एकदमच भेटले त्यांना जास्त आहे पहा. माशांची काही कमीच नाही. परत गुत्ती राहील. या साईडला ना पोरांनी खूप सारे असे मासे पकडलेत आणि ते पण लहान जाळ्यांनाच. आणि भरपूर मासे पकडलेत तरी त्यांनी ते पाठीकडे गेलेत का. आता ते सुद्धा घरी निघालेत आणि आपल्याला सुद्धा आता घरी निघायला लागणार आहे. आणि आपली माशांची रेसिपी दाखवतो तुम्हाला. आपल्याकडे जास्त नाही, आपल्याकडे 2 म्हणजे 4 नाही 5 मासे आहेत. तर आपण त्याचीच रेसिपी बनवणार आहे. तर चला आता घरी निघू. मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.
तर चला तर डायरेक्ट आपण घरी भेटू. तर आपण आता घरी येऊन पोहोचले आणि मासे सुद्धा इथं पहा एक मांगोर आणि 4 चिलापे भेटले ते आता तोडून घेतोय मी.